नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तेजस्विनी उपाध्याय ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषिक ॲप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. कृषिक ॲप नेहमीच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून वेगवेगळे विषयाचे परिसंवादाचे आयोजन करतच असते. याच अनुषंगाने शेतकरी बंधूंनो, आपण 12 मार्च रोजी दिनांक 12 मार्च रोजी चिनी तंत्रज्ञानाने हमखास घ्या मक्याचे एकरी 50 क्विंटल उत्पादन याविषयी प्राथमिक माहिती घेतली होती. परंतु त्या दिवशी काही तांत्रिक कारणामुळे प्रेझेंटेशन दाखवू शकलो नाही. तसेच फेसबुक किंवा युट्यूबच्या माध्यमातून बरेच शेतकऱ्यांनी प्रश्न देखील विचारात घेतले होते, म्हणजे विचारलेले होते. याच अनुषंगाने आम्ही आज चिनी मका तंत्रज्ञान जे हमखास 50 क्विंटल उत्पादन याचा एक भाग 2 म्हणून आम्ही आज आयोजन केलं आहे. या परिसंवादादरम्यान आपण चिनी तंत्रज्ञान मक्या लागवडीसाठी काय आहे, बियाणे निवड, बीज प्रक्रिया, तसेच लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, तसेच खत व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे श्री संतोष करंजे सर विशेष तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कार्यरत आहे. तसेच शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंटद्वारे सादर करावे. सर परिसंवादाच्या शेवटी मार्गदर्शन करतील. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद उपाध्याय मॅडम. आपण गेल्या मार्च महिन्यामध्ये हा प्रोग्राम घेतला होता. मक्याचं उत्पादन घेण्यासाठी चिनी तंत्रज्ञान. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना क्लिअर करतो की चिनी तंत्रज्ञान म्हणजे लागवड पद्धत आहे. काही शेतकऱ्यांना असं वाटलं की चिनी तंत्रज्ञान म्हणजे चीनचं कुठलं बियाणं वगैरे आहे की काय. तर तसं नाही आहे. फक्त चिनी बियाणं आहे आणि चिनी तंत्रज्ञान आहे आणि ते लागवडीमध्ये बदल केल्यामुळं त्यांच्याकडे एकरी 50 क्विंटल उत्पादन हे सहज घेतलं जातं. तर हे आपण आज प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आणि स्वतः अनुभव आमचा जो फील्डवरचा व्हिडिओ आहे याच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे. तर मग सर्वप्रथम आपण प्रेझेंटेशनद्वारे पाहूया की आपल्याला कशा पद्धतीने लागवड करता येईल. तर सर्वप्रथम ही जी लागवड तंत्रज्ञान आहे याला सघन लागवड आपण म्हणतो. सघन म्हणजे की आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा दाट लागवड, म्हणून याला सघन लागवड पद्धत म्हणतात. आणि चिनी तंत्रज्ञान एवढ्यासाठी म्हटलं होतं की ते चीनमधलं तंत्रज्ञान आहे की ज्याच्या आधारे आपल्याला उत्पादन घेता येते. आता सर्वप्रथम सांगायचं झालं तर मका हे आपलं खरं तर महत्त्वाचं पीक आहे. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर हे पशुखाद्य म्हणून पण चालतंय. इथेनॉलचा एक सोर्स म्हणून पण आपला त्याचा वापर होऊ शकतो. जसं ऊसाच्या पासून इथेनॉल निर्मिती होते तशी मक्यापासून पण इथेनॉल निर्मिती होण्यासाठी आपल्याला मक्यामध्ये वाव आहे. विकसनशील जे मोठे मोठे देश आहेत त्या विकसनशील देशांमध्ये मका लागवड हा काही अंशी धान्य म्हणून पण केला जातो. म्हणजे जसं की त्याचे कॉर्नफ्लेक्स तयार करण्यासाठी वापरले जातात. जसं आपण ऐकतो की केलॉग्सचे कॉर्नफ्लेक्स हे मक्यापासूनचे असतात आणि मका हा खरं पाहता पौष्टिक पण आहे. मक्यापासून स्टार्च आणि इथेनॉल तर बनवलं जात आहे. स्टार्चचे सॉर्बिटॉल, डेक्स्ट्रॉइड्स किंवा सॉर्बिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड हे सगळे ॲसिड्स पण बनवले जातात. आणि जीवनावश्यक काही वस्तूमध्ये जसं आईस्क्रीम असेल, बियर असेल, शू पॉलिश, ग्लू किंवा सिरप बनवण्यासाठी, शाई बनवणे, अशा वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधन असतील या सगळ्यांना हे वापरलं जातं. आणि मूळ मेक्सिकोमध्ये याची लागवड केली होती, अमेरिकेत. त्याच्यानंतर मग हळूहळू साऊथ आफ्रिका करून आपल्याकडे युरोपानंतर आपल्या भागामध्ये आले. आपल्या इकडे जर जगातलं उत्पादन जर बघितलं तर अमेरिकेनंतर सगळ्यात जास्त उत्पादन हे चीनचं होतं. परंतु प्रति एकरी उत्पादकता जर बघितली तर ती चीनची जास्त आहे. म्हणजे त्यांची सरासरी उत्पादकता 50 क्विंटल प्रति एकर आहे आणि आपण 20 क्विंटलच्या वर पण अजून गेलेलो नाहीये. म्हणजे ही जी तफावत आहे ही भरून काढण्यासाठी आपल्याला त्यांच्या लागवड पद्धतीप्रमाणे जाण्याची गरज आहे. आता
साधारणपणे आता पाऊसमानाचं बघितलं तर 450 ते 600 मिलीमीटर पाऊस त्याला योग्य आहे. आणि आपली महाराष्ट्रातील बहुतांशी ज्या जमिनी आहेत या 450 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणारं क्षेत्र आहेत. म्हणजे अगदी कमीत कमी पाऊस जरी म्हटलं तरी सोलापूर सारखा भाग असेल किंवा बारामती सारखा भाग आहे, या ठिकाणी कमी पाऊस पडतो आणि त्यानंतर मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. म्हणजे 450 मिलीमीटर ज्या भागात पडतो त्यापासून ते पुढं हा पीक आपल्याला घेणं शक्य आहे. साधारणपणे दर मिलीमीटर पावसाच्या पाठीमागे 15 किलो मक्याचे उत्पादन मिळते. आणि मक्याचे एक रोप त्याच्या जीवनामध्ये 250 लिटर पाणी हे वापरते. म्हणजे पाण्याची रिक्वायरमेंट पण त्याची तशी जास्त आहे. तापमानाचा विचार केला तर उगवणीसाठी 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान त्याला योग्य ठरतं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे वातावरण योग्य आहे. मका उगवायला 5 ते 6 दिवसातच लागतात, तेवढ्यात ते उगवून येते. आता मक्याची मुळाची रचना जर बघितली तर मेन रूट नंतर त्याच्यामध्ये लॅटरल रूट्स म्हणजे असे प्राथमिक आणि दुय्यम मुळं ही येत असतात. आणि ही दुय्यम मुळं आपल्याला फार महत्वाची असतात. तर मका लागवड करताना मी जास्त शास्त्रामध्ये जाता सांगतो की आपल्याला जमीन व्यवस्थापन अतिशय उत्तम केलं पाहिजे. जी मी तुम्हाला पद्धत सांगणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जमिनीची मशागत अतिशय चांगली असणं गरजेचं आहे. ढेकळं राहिलेले आहेत, काडी कचरा आहे, दसकट आहे, अशा गोष्टी याच्यामध्ये राहिल्या नाही पाहिजेत. आणि मग टोकन करण्यासाठी ठिबक सिंचन ज्याच्याकडे आहे त्याने ठिबक सिंचनला अशा पद्धतीने ओल करून ओलीनंतर पूर्ण ओल झाल्यानंतर याला आपल्याला टोकन पद्धतीने मका लागवड करायची आहे. पाट पाणी ज्याच्याकडे आहे त्याने सरीमध्ये पाणी देऊन त्या सरीच्या दोन्ही बगलेल्या टोकन पद्धतीने लागवड करायची आहे. तर हे कशा पद्धतीने तर आपल्याला हे मशागत झाल्यानंतर लागवड पद्धत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यामध्ये आपण जाऊया. मकाच्या रोपाच्या बद्दल वगैरे शास्त्रामध्ये शरीरशास्त्रावर मी जास्त जात नाही. याच्यामध्ये आपल्याला जास्त बोलायचं नाही. किंवा कणीस कुठे येते तर साधारण 8 ते 10 पेऱ्यानंतर ते कणीस येत आहे. या दरम्यान हे कणीस येईल तुमच्या पहिल्या 8 ते 21 पेऱ्यामध्ये जास्तीत जास्त कणस येतात. आणि 8व्या डोळ्याला कणीस बाहेर पडतं. साधारणपणे जर आपण बघितलं खालच्यापासून वरपर्यंत 8वा पेरा आल्यानंतर त्याच्यामध्ये कणीस हे बाहेर पडतं. त्याच्यामध्ये नर आणि मादी फुल असतात एकाच झाडावर. म्हणजे जे शेंड्याकडचं जे आपण त्याला म्हणतो तुरा येतो ते नर फुल आहे आणि जे कणीस असतं ते त्याचं मादी फुल असतं. मक्याची मादी फुल जे आहे ते 3 आठवड्यानंतर नराकडून फलित होत असतं किंवा त्याला आपण म्हणतो पॉलिनेशन होतं. म्हणजे फुल लागल्यानंतर 3ऱ्या आठवड्यामध्ये त्याच्यावर परागीभवन होतं आणि हे परागीभवन अतिशय महत्त्वाचं असतं. आणि परागीभवन होताना पानं एकमेकात गुंतली नाही पाहिजेत याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि आपण जे नेहमीची पद्धत लागवड करतो त्याच्यामध्ये पानं अशी एकमेकात गुंततात. आपण 2.5 फुटाचा ढाबा पद्धतीने पेरतो त्यावेळी ही सगळी पानं एकमेकात गुंततात आणि त्याचं नर फुल जे आहे ते वरती अडकतं आणि मादी फुलापर्यंत त्याची काय म्हणू परागकण पडत नाही. म्हणजे हे नर फुल आणि इथे जे मादी फुल आहे याच्यावर हा परागकण इथं पडला पाहिजे तेव्हा ते कणीस पूर्ण भरतं. ज्यावेळी आपण लागवड करतो एकमेकाला चिकटून त्यावेळी ही जी पानं आहेत ह्या पानामध्ये हा परागकण अडकून पडतो, तो ह्या कणसापर्यंत पोचत नाही. म्हणून लागवड पद्धतीमध्ये आपल्याला बदल केला तर निश्चित परागीभवन तर चांगलं होतंच, त्याला सूर्यप्रकाश पण चांगला मिळतो. म्हणजे प्रकाश संश्लेषण आणि परागीभवन हे दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी मक्याच्या उत्पन्नामध्ये आहे. मग याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला बियाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर बियाणे मार्केटमध्ये खूप आहेत. मी प्रत्येक बियाण्याच्या बाबतीत बोलणार नाही, परंतु आत्ताच्या घडीला मॉन्सॅन्टो, सिंजेंटा, UPL ॲडव्हान्टा, पायोनियर सीड्स अशा मेन नामांकित कंपन्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा कंपनी आहेत
ज्यांच्या मार्केटमध्ये बियाणं उपलब्ध आहेत. हायब्रिड ज्याचं उत्पादन चांगलं मिळते, मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरायती वाण पाहिजे की बागायती पाहिजे, हे सगळे वाण मार्केटमध्ये आहेत. आपल्या कंडिशननुसार वाण आपण मागणी करून घेतला पाहिजे आणि तो मार्केटमध्ये उपलब्ध आहे. बियाण्याच्या बाबतीत आपण प्रश्न विचाराल तर अनेक व्हरायटी मार्केटमध्ये आहेत. त्याच्या बाबतीत मी सविस्तर या ठिकाणी बोलणार नाही. कुणाला आवश्यकता असेल त्यांनी आपल्याशी फोनवर पण आपण ते संवाद साधू शकतो. याच्यामध्ये मक्याच्या रोपांची संख्या योग्य प्रमाणात राखण्यासाठी आपल्याला काम करायचंय आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला काही उपाययोजना करायच्या ते महत्वाचं आहे. आणि फुलोऱ्याच्या काळामध्ये पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही याची एक आपल्याला दक्षता घेण्याची गरज राहणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की मक्यासाठी सनलाईट आणि क्लोरोफिल म्हणजे प्रकाश संश्लेषण होण्यासाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. पाणी याचं क्लोरोफिलशी रिलेशन आहे. पाणी योग्य पाहिजे, सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात मिळाला पाहिजे, तेव्हा त्याच्यामध्ये ग्लुकोज निर्मिती होईल. ऑक्सिजन क्लोरोफिल जर असेल तर ऑक्सिजनची निर्मिती चांगली होईल, ऑक्सिजन चांगला मिळेल आणि जेवढं पाण्याचा आकार जास्त तेवढा कार्बन डायऑक्साईड त्या पाण्यातून घेतला जाईल, म्हणजे त्याला एनर्जी जास्त प्रमाणामध्ये मिळेल. तर हे पाणी आणि कार्बन डायऑक्साईडचं गुणोत्तर अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्या सगळ्याच मुळे त्याच्यामध्ये ग्लुकोज निर्मिती चांगला प्रमाणात होईल. तर ते सूर्यप्रकाश आणि पाणी हे महत्त्वाचं आपल्याला गणित आहे. आता आपण ज्यावेळी नॉर्मल 90 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटरवर लागवड करू त्यावेळी रोपांची संख्या आपल्याला 11,000 मिळेल. उत्पादन साधारणपणे 24 क्विंटल मिळतं, म्हणजे एका कणसाचं वजन साधारणपणे 213 ग्राम भरत आहे. एकच चांगलं कणीस शक्यतो मक्यामध्ये येत असतं. आपण 2 कणस किंवा 4 कणस एका वेळी आले पाहिजे हा जो विचार करतो ते चुकीचं शास्त्र आहे. मुळात एकच कणीस चांगलं येतं आणि त्याच्यामध्ये दाणे चांगले भरत असतं. तर ते लागवड अंतर आपण कुठलं राखलंय त्यानुसार उत्पादन आपलं अवलंबून आहे. तुम्हाला इथे दिसतंय उत्पादन 24 पासून ते 52 क्विंटल उत्पादन काढण्याचं तंत्रज्ञान आणि लागवड अंतर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता 90 सेंटीमीटर बाय 24 सेंटीमीटरवर जर आपण लागवड केली तर एकरी 18,500 रोपं लागतील, म्हणजे उत्पादन 32 क्विंटल येईल आपलं. त्याच्यामध्ये सरासरी कणसाचं वजन हे 172 ग्राम येतं. त्याच्या पुढे जाऊन 90 बाय 20 सेंटीमीटरवर जर आपण लागवड केली तर एका एकरामध्ये 22,222 रोपं राहतात, तिथे सरासरी 40 क्विंटल उत्पादन येतं. एका कणसाचं वजन 180 ग्राम भरतं. साधारणपणे 2.5 फूट बाय 24 सेंटीमीटर म्हणजे 75 सेंटीमीटर बाय 24 सेंटीमीटरवर जर आपण लागवड केली तर 22,000 रोपं राहतात आणि उत्पादन 35 क्विंटल येतं. म्हणजे इथं आपण ओळीतलं अंतर कमी केलं तर उत्पादन कमी होतंय, रोपातलं अंतर पण थोडं कमी केलं, रोपांची संख्या तीच आहे परंतु ओळीतलं अंतर आणि रोपातल्या अंतरचं गुणोत्तर चेंज केलं तर उत्पादनमध्ये फरक पडतो. कारण कणसाचं वजन भरत नाही, परागीभवन होत नाही, फोटोसिंथेसिस होत नाही, त्याच्यामुळे उत्पादन कमी येतं. आता तुम्ही म्हणाल हे शेवटचं तंत्रज्ञान हे चीनचं तंत्रज्ञान आहे. तर इथं मी सांगितलेलं आहे 2 जोडवळीतलं अंतर, 2 जोडवळ आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 जोडवळ, ह्या दोन्ही मधलं जे अंतर आहे हे 80 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपण पेरणी करताना ह्या 2 ओळी पडल्यानंतर मधला जो पट्टा आहे हा 80 सेंटीमीटर आहे आणि 2 रोपातलं अंतर जे आहे ते 40 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर. ह्या 2 जोडवळीमध्ये टोकन करताना आपण एका जागेवर 2 बी 40-40 सेंटीमीटरवर टोकायचे आहेत, इकडे आणि इकडे दोन्ही ओळीमध्ये 40 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर. म्हणजे 2 रोपातलं अंतर 40 सेंटीमीटर आणि 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर. त्या जोडवळ आहेत त्या जोडवळीनंतर आपली परतच्या जोडवळी ज्या आहेत त्या दोन्ही मधलं अंतर आपल्याला 80 सेंटीमीटर राखायचं आहे. त्यावेळी रोपांची संख्या आपली साधारणपणे 35,000 होते. इथं 150 ग्राम कणसाचं वजन भरतं, एकच कणीस चांगलं भरतं. 34 ते 35,000 कणस मिळतात ह्याच्यामध्ये आणि 150 ग्रामनी एक कणीस जरी भरलं
तरी उत्पादन आपलं 52 क्विंटल येतं. म्हणजे कणीस केवढं पडलं त्यापेक्षा कणसांची संख्या ही महत्वाची आहे आणि ह्याच्यात परागीभवनामुळे सगळं कणीस पूर्णपणे भरतं. काही ठिकाणी मी 200 ग्रामचंही कणीस याच्यामध्ये हार्वेस्ट केलेलं आहे. म्हणजे 200 ग्रामचं कणीस जर त्या ठिकाणी निघालं तर 68 क्विंटल एकरी उत्पादन काढू शकतो आपण. जसं ऊसाचं उत्पादन 100 ते 140 क्विंटल उत्पादन टन निघालं आहे 140 टन पर्यंत, तसं मक्यामध्ये पण आपण 68 क्विंटल मक्याचं उत्पादन एकरी काढू शकतो ते या गणितानुसार. तर मी याच्यामध्ये तुम्हाला सांगेन की इथं तुम्हाला प्रश्न चित्र क्लिअर दिसतंय. इथं हा 4 फुटाचा आपण रिझरच्या साहाय्याने जर बेड काढले इकडे आणि इकडे, जर रिझरचं अंतर बघितलं, ह्या 2 सऱ्यांमधलं किंवा ह्या 2 नाल्यांमधलं अंतर जर बघितलं हे 40 सेंटीमीटर आहे. आणि याच्यामध्ये सेंटरला आपण ठिबक सिंचननं पाणी दिलेलं आहे. टोकन करताना एका जागेवर 2 बी इथं दिसतं तुम्हाला, 2 बी एका जागेवर, पुन्हा 1.25 फुटावर 2 बी आणि इकडे पुन्हा 1.25 फूट, असं 1.25 फूट बाय 1.25 फूटवर एका जागेवर 2 बी. इथे बघा 2 बी एका जागेवर टोकले असे 1.25 फूट अंतर म्हणजे 40 सेंटीमीटर, 1.25 फूट बाय 1.25 फूट अशा आपण टोकन करत गेलो. हे तुमची सरी आहे. सरीच्या या रोपापासून या रोपापांचं अंतर आपलं 80 सेंटीमीटर. हे अतिशय महत्वाचं आहे, हे समजून तुम्ही घ्या. हे 2 सऱ्यामधलं अंतर 120 सेंटीमीटर म्हणजे 4 फूट. हे 4 फुटाच्या सऱ्यांमध्ये आपण बरोबर सेंटरला लॅटरल टाकल्यानंतर लॅटरलच्या ज्या ठिकाणी ठिबकची नळी लागते त्या ठिकाणी 40 सेंटीमीटरचा जर ड्रिपर असेल तर त्या 40 सेंटीमीटरच्या ड्रिपरच्या बरोबर 8 इंच इकडं आणि 8 इंच इकडं 2 बी टोकायचे. बरोबर ड्रिपर समोर आपण जरी टोकत गेलो तरी अंतर योग्य मेंटेन केलं जातं. आणि अशा पद्धतीने आपल्याला एका एकरामध्ये 11 किलो बियाणे लागतो, जे नॉर्मली 22,500 रोपांची संख्या राखण्यासाठी आपल्याला फक्त 8 किलो बियाणे लागतं. आणि या ठिकाणी या पद्धतीमध्ये आपल्याला 11 किलो बियाणे लागतं आणि एकरी रोपांची संख्या जवळपास 35,000 येते. तर हे पहा तुम्ही, सपाटीला जरी पेरणी करायची असेल, आपल्याला टोकन करायचं असेल तरी अशा पद्धतीने जोडवळवर आपण जाऊ शकतो. पण एका जागेवर 2 बी हे आपण टोकलेले आहेत. आणि हा मधला पट्टा हा महत्वाचा असतो की ज्याच्यामुळे परागीभवन आणि फोटोसिंथेसिस किंवा त्याला म्हणतो प्रकाश संश्लेषण क्रिया ही या मधल्या मोकळ्या जागेमुळे होते आणि याच्यामुळे उत्पादन हे मक्याचं वाढतं. याचा फायदा काय आहे की नेहमीपेक्षा 30% उत्पादन वाढेल. साधारणपणे 45 ते 50 क्विंटल पर्यंत आपण उत्पादन जाऊ शकतो, जे नेहमीच्या पद्धतीमध्ये 25 ते 30 क्विंटलच आहे. एकरी 34,500 रोपांची संख्या राहील आणि जोडवळ पद्धतीमुळे परागीभवन आणि कणीस पूर्ण भरण्याचं प्रमाण हे याच्यामध्ये जास्त राहतं. 2 ओळीतील अंतर जास्त असल्यामुळे प्रकाश संश्लेषण होत आहे. चारा उत्पादन जरी घ्यायचं झालं, ह्याचं चारामध्ये पण रोपांची संख्या जास्त असल्यामुळे एकरी 30 ते 35 टन चारा निघतो, जो नॉर्मल मका जे आपण लावतो त्या ठिकाणी 15 ते 20 टनच निघतो. इथं 30 ते 35 टन चाऱ्याचं पण उत्पादन निघतं. मधला जो पट्टा आहे त्याच्यामध्ये आपण एखादं आंतरपीक घेऊ शकतो, मूग किंवा उडीद सारखं पीक हे मधल्या आंतरपिकामध्ये आपण घेऊ शकतो. तर हे काही आपल्याला शेतकऱ्यांची शेतावर आपण जे प्रात्यक्षिक घेतली होती तिथले फोटो आहेत. तर इथं आपण पाहतोय की टोकन केलेले आणि मधला पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेबांनी पण त्यावेळी भेट दिली होती. तर हे आपण शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपण ही लागवड कशा पद्धतीने केली आहे याबद्दलचा एक आपण व्हिडिओ तयार केलाय. तर मी मॅडमना विनंती करतो की आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा प्ले करूया. मॅडम, चिनी तंत्रज्ञानमध्ये मका लागवड करताना जोडवळ पद्धतीने लागवड करावी लागते. याचं कारण मी तुम्हाला माझ्या सादरीकरणामध्ये दाखवलेलंच आहे, परंतु तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपण लागवड करताना 4 फुटाचा पट्टा काढून आपल्याला पेरणी करावी लागते. इथं बघा, त्या बाजूची लॅटरल आणि इथली लॅटरल ह्या दोन्ही मधलं अंतर जे आहे ते 4 फूट आणि टोकन करताना आपण या 2 मधलं अंतर इथलं आणि इथलं 1.25 फूट अंतर राखलेलं आहे. एका जागेवर 2 बी आपण उगून आलेलं पाहतोय. दोन्ही पण एकसारखे तुम्हाला ठोम आलेले दिसतील. या 2 बियामधून
पुन्हा जे पुढच्या आपण 2 बिया टाकल्यात ते बरोबर 1.25 फुटावरच आहेत. म्हणजे ह्या चौकटीमध्ये बरोबर 1.25 फुटाचं अंतर राखून एका 1.25 फुटाच्या चौकटीमध्ये बरोबर 8 रोपं दिसतात. त्याचा फायदा असा होतो की हे वरचा जो नर फुल आहे, वरचं नर फुल आणि हे जे कणीस आहे याला आपण मादी फुल म्हणतो, याच्यावरचा तुरा ह्याच्यावर पडतो, त्याच्यामुळं परागीभवन हे योग्य प्रकारे होतं. दुसरं, ह्या 2 ओळीमधलं अंतर जर बघितलं तुम्ही, हे मधलं अंतर जे बघा, हे 2.5 फुटाचं अंतर आपल्याला राहिल्यामुळे सूर्यप्रकाश पूर्णपणे पानांवर पडतो. सर्व पानांवर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे त्याचं प्रकाश संश्लेषण, त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, ते अतिउत्तम होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये एनर्जी जास्त प्रमाणामध्ये मिळते. हे तुम्ही बघितलं तर पानाचा आकार बघा, पानाचा आकार जवळपास 2 ते 2.5 इंचापर्यंत आहे. म्हणजे माझ्या ह्या तळ हातामध्ये बसत नाही एवढं पान ह्याच्यामध्ये तयार झालेलं आहे. हे सर्व कणीस जर बघितलं तर कणीस पूर्णपणे भरतं, पूर्णपणे कणीस वरपासून खालपर्यंत तुम्हाला भरलेलं दिसेल. हे परागीभवन झाल्यामुळे, हे परागीभवनामुळे तुम्हाला कणसाचं दाण्याचं भरण्याचं प्रमाण हे पण येतं. आणि असं जर कणीस भरलं तर ह्या दाण्यांचं संख्या आणि दाण्यांचं वजन जर काढलं तर एका कणसामध्ये 200 ग्रामपर्यंत जाऊ शकतो. कमीत कमी 150 ग्राम तरी. एकच कणीस आपल्याला चांगलं 150 ग्रामचं आलं पाहिजे. 2-2 कणसं येण्याची गरज नाही. एकच कणीस चांगलं जर भरलं तर उत्पादन पण वाढणार आहे. आणि हे जोडवळ पद्धतीने आपल्याला लागवड करायची आहे. लागवड करताना तुम्हाला साधं सोपं गणित सांगतो की 4 फुटाचे बेड काढायचे आणि ड्रिपर आपण हातरून घ्यायचे. ड्रिप लाईन बरोबर सेंटरला घ्यायची, त्याच्या 8 इंच इकडे आणि 8 इंच दुसऱ्या बाजूला. इथं जी ड्रिप लाईन दिसते हे बघा तुम्ही, बरोबर मध्यावर आहे. आणि टोकन करताना ज्या ठिकाणी ड्रिपर आहे तो 40 सेंटीमीटरवर ड्रिपर येतो 1.25 फुटावर, त्या ड्रिपरच्या या बाजूला आणि या बाजूला टोकन केलेले आहे. बरोबर 8-8 इंचावर इकडे आपण टोकन केली तर आपल्याला टोकायला माप घ्यायची गरज नाही, अंतर घ्यायची गरज नाही. इथं तुम्ही वळ बघताय बरोबर 2-2 रोपे एका जागेवर एकसारखे आणले. जर एका वेळी उगवून आले तर फक्त मागं पुढं झाली तर ती जुळत नाहीत. एकदम सगळी एका वेळी उगवून आली पाहिजे. या पद्धतीने नियोजन जर केलं तर मक्याचं उत्पादन आपण 50 क्विंटलपेक्षा जास्त काढतो. हेच या तंत्रज्ञानामध्ये गमक आहे. याच्यामध्ये एकरी 11 किलो बियाणं लागतं, जे रेग्युलरमध्ये फक्त 8 किलो लागतं. रोपांची संख्या इथे 34,000 होते. आपल्या नेहमीच्या पद्धतीमध्ये 24 ते 25,000पेक्षा जास्त रोपं येत नाहीत. हे तुम्हाला करायसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करा, एवढंच विनंती करतो. धन्यवाद. तर याच्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की या पद्धतीने आपण मका लागवड करायचं कसं हे अगदी क्लिअर सांगितलं आहे. आणि ठिबक सिंचनमधून आपण खतं हे देताना जर विचार केला तर 50% खतं आपण पाण्यात जमिनीतून द्यावी आणि उरलेली आपण ठिबक सिंचनमधून टप्प्याटप्प्याने द्यावी. त्याच्यामध्ये युरिया आणि पोटॅश जो आहे तो आपण दर 15 दिवसाला जर ड्रिपमधून सोडला तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. दुसरं, माती परीक्षणाच्या आधारे किंवा पानाच्या डेटाच्या परीक्षणाच्या आधारे आपण त्याची खताची मात्रा ही ठरवू शकतो. परंतु मक्यासाठी 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला साधारणपणे 100 किलो 10-26-26 आणि 15 किलो झिंक सल्फेटची मात्रा ही आवश्यक आहे. ठिबक सिंचनमधून देताना आपल्याला थोडं हे बघावं लागेल की ते खत दिल्यानंतर pH किती आहे पाण्याचा, त्यानुसार त्याला खताचे रिझल्ट मिळतात. तर साधारणपणे नायट्रोजन सारखं खत हे पाण्याचा सगळं रिस्पॉन्स देतं, परंतु झिंकची मात्रा जी आहे ती थोडं ॲसिडिक कंडिशनमध्ये त्याला उपलब्ध होते किंवा फॉस्फरस ॲसिडिक कंडिशनमध्ये जास्त प्रमाणामध्ये पिकाला उपलब्ध होतो. जसं pH वाढेल तसं ते फॉस्फरसचे अपटेक होत नाही. तर देताना वॉटर सोल्युबल जर दिला आपण ॲसिडिक तर तो अपटेक चांगला होतो. तर ॲसिडिक म्हणजे वॉटर सोल्युबल खतं आपण शक्यतो द्यावी. साधारणपणे मगाशी म्हणल्याप्रमाणे मक्याला आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी मका साधारण 5 ते 10 दिवसात झाल्यानंतर युरिया 25 किलो, 150 किलो सुपर फॉस्फेट, 40 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायला पाहिजे. साधारण 30 ते 35 दिवसाची मका झाल्यानंतर 50 किलो युरिया, 10 किलो झिंक सल्फेट, 4 किलो बोरॅक्स आपण द्यायचं आहे. ही मात्रा आपल्याला या टप्प्यामध्ये जर द्यायची गरज आहे. किंवा ठिबक सिंचनमधून द्यायचं झालं तर युरिया आणि पोटॅश हे 6 हप्त्यात 7 दिवसाच्या अंतराने विभागून द्यायचा.
खतं देताना कधी मोकळे आपण टाकून देऊ नका. शक्यतो शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट असेल किंवा कंपोस्ट खत कुठलं असेल त्याच्यामध्ये मिक्स करून दिली तर त्याची उपलब्धता जास्त प्रमाणामध्ये वाढते. नुसती रासायनिक खतं आपण विस्कटून टाकू नये. किंवा कोणत्या प्रकारची डिफिशियन्सी आहे हे बघितलं आणि त्याचं अनालिसिस करून बघा किंवा सिम्पटमनुसार. तर ही बघा ही पान दिसते पोटॅशची कमतरता दाखवत आहे, फॉस्फरसची कमतरता, हे पोटॅशची कमतरता आहे, हे नायट्रोजनची कमतरता. तर अशा प्रकारची जर आपल्याला कमतरता दिसली तर आपण फवारणीद्वारे ही खतं दिली तर ती लवकर त्या पिकाला मानवतात. त्यामुळे फवारणीद्वारे खताचं नियोजन पण आपण काही अंशी केलं पाहिजे. पाणी व्यवस्थापनमध्ये साधारणपणे पाणी किती आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार. जर कमी पाण्यावर मका घ्यायची असेल तर उगवणीनंतर एक पाणी आणि फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये हे पाणी द्यायचं आहे. 3 असतील तर रोप उगवल्यानंतर वाढीची अवस्था आणि फुलोऱ्याची अवस्था. 4 पाणी असतील तर दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये पण आपल्याला पाणी एक देणं गरजेचं आहे, म्हणजे मक्याचं उत्पादन चांगले येईल. याच्यामध्ये कीड रोग व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपण बघतोय की आता लष्करी अळी जास्त प्रमाणामध्ये येते. बाकीची कीड तर आहेच. मग ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सूट फ्लाय म्हणजे कांडी माशी आहे, तर ती येऊ नये म्हणून आपण फोरेटची मात्रा किंवा फोरेट 10% ग्रॅन्युअल असणारे 25 किलो प्रति हेक्टर म्हणजे 10 किलो फोरेट पावडर जर जमिनीत आपण टाकली तर ह्याचे कोश आपण मारू शकतो किंवा अळी आपण जमिनीतच नष्ट करू शकतो. किंवा उन्हाळ्यामध्ये आपण जर रान तापून ठेवले असतील तर याच्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो की आपण ते कोश उघडे पाडून त्याला सूर्यप्रकाशामुळे ते काही कोश मरून जातील किंवा पक्षी ते कोश वेचून खातील, म्हणजे जेणेकरून ते पुढचं क्रिया आपण थांबवू शकतो. तर हे त्याची काही लाईफ सायकल आहे. शेंडे म्हणजे आपण खोडमाशी म्हणतो, तर ते पूर्ण पोगात जळून टाकते. तर ह्याचे सापळे पण आपल्याला मिळतात, ते आपण सापळे पण लावू शकतो. किंवा जैविक उपाययोजनामध्ये ट्रायकोग्रामा नावाचे जैविक परभक्षी कीटक असतो, तो आपण वापरला तर ह्याची अंडी तो नष्ट करतो. हे चीनमधलं जे पिक्चर आहे हे आपल्याला दिसतं की जवळजवळ पद्धतीने पूर्णच्या पूर्ण शेती लावली जाते. चीनमध्ये फक्त 8 गुंठेच एका शेतकऱ्याकडे शेती असते. म्हणजे कुटुंब जर बघितलं त्याच्याकडे तर 28 गुंठे क्षेत्र असतं. एका कुटुंबात 4 माणसं, तर जास्तीत जास्त 32 गुंठे एका कुटुंबाकडे क्षेत्र असतं. आणि ते मग काटेकोर पद्धतीने अशी लागवड करतात. हे एक पट्टी दिसते तुम्हाला, हे काटेकोरपणे जवळजवळ पद्धतीने त्यांनी लागवड केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं उत्पादन हे 50 क्विंटलच्या पेक्षा कमी येत नाही. तर हे सगळ्यात महत्वाचं या मागचं सूत्र आहे. आपण या पद्धतीने जर लागवड करायची असेल तर निश्चित संपर्क करू शकता. अतिशय सविस्तर मी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे. उत्पादन घेणं फार सोपं आहे, फक्त लागवड पद्धत बदलण्याची गरज आहे. म्हणजे आपण एकरी 50 क्विंटलपेक्षाही जास्त उत्पादन घेऊ शकाल. बऱ्याच जणांनी फोनवर मला विचारलं की नक्की हे काय करायचंय, काय बऱ्याच शेतकऱ्यांना लक्षात येतच नाहीये. म्हणून पुन्हा ही आपण मालिका घेतली की आपण किमान व्हिडिओ पहा किंवा प्रेझेंटेशनमध्ये मी लागवड केलेले फोटो दाखवलेत, त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. निश्चित तुम्ही उत्पादन चांगलं घ्याल. येत्या खरीपमध्ये मक्याचं उत्पादन तुम्ही 50 क्विंटलपेक्षा जास्त घ्याल. चाऱ्याचं घ्यायचं असेल तर 30 ते 35 टन हे चारा ह्याच्यात निघते. कारण त्याच्यामध्ये येणारं जे एक ठोंब आहे हा पूर्णपणे वजन घेऊन येतो, पूर्ण जाड निघतो. एका जागेवर 2 बी असलं तरी अशी मनामध्ये शंका ठेवू नका की ते वाढणार नाही, त्याला कणीस लागणार नाही, असं कधी होत नाही. पूर्णपणे त्याचे शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगितलंय की परागीभवन होतं, लागवड अंतर मिळण्यामुळे फोटोसिंथेसिस होतं, पानाचा आकार रुंद होतो, त्याचे जे काही स्टेम आहे ते एकदम जाड होतं, म्हणून उत्पादन चांगले येतं. तर आपण आता यानंतर प्रश्न उत्तर घेऊया. कोणाचे प्रश्न असेल त्यांनी जरूर विचारा. किंवा प्रश्न नसेल तर आपण
व्हिडिओ पाहून नंतर संपर्क केला तरी चालेल, त्यांना आपण फोनवर बोलू शकतो. गोकुळ परदेशी यांनी म्हटलेलं आहे, खूप छान. गोकुळ परदेशी तुम्ही पण उत्पादन चांगलं घेतलेलं आहे. यांनी तुरीमध्ये विक्रमी उत्पादन घेतलेलं, तूर लागवड आणि खोडवा हे दोन्हीचं उत्पादन घेतलेलं आहे कर्जत तालुक्यामध्ये. लागण 30 क्विंटल आणि खोडवा 30 क्विंटल, म्हणजे एकरी 30 क्विंटलचं उत्पादन हे गोकुळ परदेशीने घेतलेले आहे. 15 लागण आणि 15 खोडवा, एकूण 30 क्विंटल. म्हणजे तुरीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन आणि व्हरायटी बदल केल्यामुळे कर्जत तालुक्यामध्ये त्यांना उत्पादन मिळालं आहे. नितिन सपकाळ जी ने बोला है कि नंबर सेंड करो, तो आपके व्हाट्सएप पे नंबर हम सेंड करेंगे. अजून कोणाला प्रश्न असेल तर आपण करू शकता. बऱ्याच सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात, त्यामुळे मला वाटतं कुणाचे प्रश्न नसतील. आपण सर्वांनी या ठिकाणी पार्टिसिपेट झालात, माहिती घेतली. पुन्हा आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांनी ह्याची माहिती पोहोचवा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडी प्रश्न आलेला आहे. राहुल पाटील, ट्रॅक्टर चलित पेरणी कशी करावी? तर राहुलजी, ट्रॅक्टरने पेरणी करताना काळजी अशी घ्यायला लागेल की 40 सेंटीमीटरवर 2 फणातलं अंतर राखावं लागेल आणि 2 ओळीतलं अंतर, 2 जोड ओळीनंतर 80 सेंटीमीटर अंतर राखावं लागेल. फक्त एक आहे की ते जे पेरणी यंत्र आहे त्याच्यामध्ये एका जागेवर 2 बी कसे पडतील या पद्धतीने त्याची जी व्हील असते ती बदलावी लागेल. तर त्याच्यावर तुम्हाला प्रयोग करून बघावं लागेल. किंवा एक नवीन पद्धतीचं टोकन यंत्र आलेलं आहे, जे आपण उडत चालतो आणि त्याच्यातून ठराविक अंतरावर बी पडतात. तर तशा पद्धतीचं टोकन यंत्रामध्ये आपण एका जागेवर 2 बी पाडू शकतो. तर तसं तुम्ही करता आलं तर थोडं प्रयोग करून बघा. मंगेश तुरकंडे साहेबांचा प्रश्न आहे, बियाणे कोणते घ्यावे? तर बियाण्याच्या बाबतीत मला तुम्ही पर्सनली संपर्क करा. बऱ्याचशा कंपनी आहेत, कुठल्याही एका कंपनीचं नाव मी घेणार नाही. धन्यवाद. मला वाटतं बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये क्लिअर झालेल्या आहेत. सर्वांनी या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद आणि आपण या ठिकाणी थांबूया.